नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहो जटावाडी या शिवारामध्ये आणि हा कापूस या शेतकऱ्यांना आपण विचारू आपले सागा कंपनीचे प्रोडक्ट यांनी वापरले होते, यांना काय रिझल्ट आला हे यांना आपण विचारू. नमस्कार मामा, तुमचं नाव सांगा. नमस्कार, केशव गंगाराम मोदे, मी जटावाडीहून बोलतो. मी माझ्या कापसामध्ये उभा आहे आता. हे म्हणजे शेजाऱ्याच्या कापसापेक्षा 15 दिवसाच्या मागचा असून पण मी हे तुमचं हे औषध वापरून ते त्याच्या वर नेऊन घातला. बरं, अगोदर या कापसाची कंडिशन काय होती तुमच्या? अगोदर म्हणजे हे नेमका अर्ध्या फुटाच्या आसपासच होता. हे म्हणजे आता जवळपास याला 10 ते 12 दिवस झाले असतील. 10 ते 12 दिवस गेला मांड्यापासून. अच्छा, तुम्ही हे कशा पद्धतीने वापरलं हे सागा सॉईल? हे सागा सोयला मी याच्यामध्ये एक खताचं पोतं घेतलं तिकडून आणि हे तुमचं हे मिक्स करून आम्ही याच्या बुडाला वापरलं खड्डा करून. तर हा रिझल्ट तुम्हाला जवळपास किती दिवसात आला? हे 12 ते 13 दिवसांचा रिझल्ट आहे. तर तुम्ही आता शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता? हा पुढा प्रत्येकाने वापरायला पाहिजे का नाही? हा पुढा प्रत्येकानं वापरायला पाहिजे आणि आपला कापूस ह्याच पद्धतीनं आपण बनवला पाहिजे. तर मला सांगा, तुम्ही हा पुडा वापरून तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला महाग वाटते का हा पुडा? नाही, काही महाग नाही. मी तर आता 4-5 जणांना मी सांगितलं बी. अच्छा, बाबा ते पुडा वापरल्यापेक्षा हा पुडा जर वापरला तुम्ही तर तुम्हाला लईत 15 ते 20 दिवसामध्ये मला तर लागले नाही, पण तरी पण तुम्ही धरा की 15 दिवस तुम्हाला लागू शकतील, पण तुम्हाला हेच रिझल्ट देणार. अच्छा, तर यानंतर तुम्ही आपले प्रोडक्ट वापरणार का आता इथून? हो ना, तेच वापरतो तुम्ही याच्या पुढचे बी. अच्छा, म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळाला ना, वापरायला काही हरकत नाही ना.